माहीम आणि दादर सी फूड लवर्ससाठी तर एक हेवनपेक्षा काही कमी जागा नाही आहे. आज आम्ही आलो आहोत नवमेजवानीमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला. मी इथे पहिल्यांदा आली आहे, तर बघू इकडची फिश थाली किती स्पेशल आहे. आय एम सुपर एक्सायटेड. मी तर सुरमई थाळी मागवणार आहे असं मी विचार केला आहे. पण बघूया आतमध्ये जाऊन अजून काय स्पेशल गोष्टी आहेत का त्यांच्याकडे. लेट्स गो. देअर्स क्रॅब थाली ऑल्सो. आशय फिश खात नाही, मग तो चिकन खाणार आहे आय एम शुअर. रेस्टॉरंटमध्ये एंट्री करतात सिम्पल आणि कम्फर्टेबल वाईब जाणवली. फॅन्सी काही नाही, पण फूडवर फोकस असणार हे लगेच कळत होतं. ऑर्डर देण्यापूर्वी त्यांनी आम्हाला वेगळ्या साईजचे फिश आणि क्रॅब दाखवले. सोबत त्यांची प्राईस पण सांगितली. ते बघून ऑर्डर करायला खूप इझी झालं. मग आम्ही सुरुवात केली कोकम सोड्याने. थंड, रिफ्रेशिंग आणि मीलची परफेक्ट सुरुवात. थोड्याच वेळात आमचं स्टार्टर आलं, प्रॉन्स स्टफ्ड पापलेट. पापलेटमधलं प्रॉन स्टफिंग खूपच छान होतं. फिश परफेक्टली कुक्ड होतं आणि प्रत्येक बाईटसोबत फ्लेवर अजूनच मस्त लागत होतं. मग आली सुरमई थाळी. मी भाकरीऐवजी चपाती घेतली होती. थाळीमध्ये चपाती, भात, फिश ग्रेव्ही, सुकट, हिरवी चटणी आणि मोठी सुरमई फ्राय होती. सोबत चिकन थाळी आणि वडे पण ऑर्डर केले. सोलकढी, चिकन रस्सा आणि वड्याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटलं. एकंदरीत नवमेजवानीमधला एक्सपिरियन्स खूप आवडला. लवकरच पेरेंट्सला सोबत घेऊन पुन्हा जायचा प्लॅन करतोय. आज आहे फादर्स डे अँड वी हॅव डिसाइडेड की आम्ही बाबांना घेऊन त्यांच्या एका फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया असं आमचा प्लॅन झाला आहे. इम्प्रॉम्प्टू प्लॅन झाला आहे. तर इट इज वन ऑफ दी आयकॉनिक नॉनव्हेज प्लेसेस इन मुंबई. तर लेट्स गो. आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जातो आणि बघूया कुठे चाललो आहे ते. आम्ही आलो आहोत गोरेगाव स्टेशनजवळच्या सत्कारमध्ये. मालवणी नॉनव्हेज फूडसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा भेट देतोय. चला बघूया आज काय काय ऑर्डर करतोय ते. काय खाणार बाबा तुम्ही? मला चिकन ग्रेव्ही आणि वडे. वडे बस. आपलं फेवरेट. काही नाही घेणार. काय नको. तू काय मागवणार आहेस? मटन किंवा आणि वडे. वडे तर आपलं ऑल टाईम फेवरेट आहे. माझ्या आवडीचे पदार्थ. आवडीचा आयटम आहे चिकन वडे. थाळीच घ्या ना. काय थाळीच घ्या ना. अरे त्यांना जे खायचं ते खाऊ दे ना. थाळीमध्ये असं काय भरपूर बाकीचं असतं. मसाला, बॉइल्ड एग, राईस, चपाती, कोकम कढी आणि चटणी एवढंच आहे. कोकम कढी वेगळी घेऊ. एक प्लेट वड्या हे बस मला ग्रेव्ही बस. मेन्यू तसा आमचा डिसाइडेडच होता. मी काहीतरी फिश मागवणार आहे, फिश थाळी. मग काय डिसाईड केलं? मी विचार करते रावस थाळी ऑर्डर करायला. चिकन सुरमई थाळी, मटन खिमा फ्राय आणि चिकन आणि वडे आणि चिकन रस्सा आणि वडे. कसं आहे मटन फ्राय, मटन खिमा फ्राय? बाकी किती पण रेस्टॉरंट ट्राय केलं तर ही क्वालिटी कधी पाहिजे. हो बाबा, तुम्ही ट्राय केलं चिकन? हो, चिकन ग्रेव्ही एकदम फर्स्ट क्लास. तरी बरेच महिन्यानंतर आलो इकडे. हो, आम्ही खूप टाईम नंतर आलो आहे ॲक्च्युली. युजली आम्ही लंचचा प्लॅन करतो सत्कारला. आज आम्ही डिनरला आलो आहोत. नेहमीच गर्दी असते. हो, गर्दी तर नेहमी असते. वन ऑफ द आयकॉनिक प्लेसेस, नॉनव्हेज प्लेसेस इन मुंबई. चला आता आम्ही डिनर एन्जॉय करतो. हां, मी सुरमई फ्राय मागवलं आहे. अजून फ्राय आलं नाही आहे, येईल. पण चपाती आणि ग्रेव्ही खाऊन बघते. सुरमई थाळी मागवली.
त्रिफळाचा फ्लेवर एवढा मस्त आहे. सोलकढीच्या कलरवर जाऊ नका, द फ्लेवर इज व्हेरी गुड. टू गुड. माझे सुरमई फ्राय येईल तेव्हा मी परत दाखवेन तुम्हाला. सुरमई खूप फ्रेश आहे एकदम. आयकॉनिक चटणी सोबत खाते. गरम खूप फ्रेश आणि फ्लेवर पण खूप छान आहे त्याचा. असं जरा पण स्टेल किंवा तेलकट किंवा खूप असं काही नाही आहे. फॉर द टेबल आम्ही कोळंबी फ्राय ऑर्डर केलं आहे. गरम आहे, खूप क्रिस्पी दिसत आहे. बघते पहिलं. इट्स व्हेरी हॉट. खूप क्रिस्पी आहे. एक ट्राय करा. बाबा मस्त. कोलंबी फ्राय आणि ती आता भाजी सारखी पण वाटते. कोलंबी भाजी हां, कोलंबी भजी कुरकुरीत आणि फ्रेश आहे ना. चटणी पण एकदम. हो, फ्रेश तर आहेच. चटणी पण खूप चांगली असते. तिकडची चटणी, ही जी चटणी आहे खोबऱ्याची, मालवणी स्टाईल कोकणी स्टाईल बनवतात, ती खूप फेमस आहे. फिश फ्रायसोबत खातात, कोळंबी फ्रायसोबत खातात किंवा असंच चपातीसोबत, वड्यासोबत, कशासोबतही खाऊ शकतात. इट जस्ट टेस्ट अमेझिंग. खूप मस्त फ्लेवर आहे त्याला. आवडता आयटम भात. भातामध्ये प्रोटीन्स असायला पाहिजे होते फक्त. नथिंग कॅन बीट राईस. आशा, तुला माहिती आहे AC रूमला मराठीत काय बोलतात? कसं करू? वातानुकूलित कक्ष. मला कसं माहिती आहे? कारण की मी हुशार आहे. कसं वाटलं आजचं डिनर ट्रीट? खूप सुंदर. तरी बऱ्याच महिन्यांनी आलो इकडे. माझ्या आवडीचं हे हॉटेल आहे सत्कार. इथे आपल्या मालवणी पद्धतीचं सुंदर जेवण मिळतं आणि मला काय वडे जास्त आवडतात. त्यामुळे मी नेहमी ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही आणि वडे प्रिफर करतो. कधी कधी किमा असतो बस. आणि आजच्या या फादर्स डेच्या निमित्ताने मुलाने मला माझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये घेऊन आलेलं आहे आणि आज खूप खुश आहे मी. हो, पण आई नाही आली आज सोबत. आई, हो, आई तिकडे तिच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे ती तिकडे गेलेली आहे. मग आम्ही मजा केली. येस, आम्ही मजा केली. हो. आणि होणारा, अरे ऍसिडिटी नाही, पाणी थोड्या वेळाने पी, सगळं व्यवस्थित होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. चला, वी आर एंडिंग आवर डे हिअर. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हो, नक्की नक्की. चलो, बाय. थँक्यू. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचा फीडबॅक नक्कीच कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.